नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा, त्याचबरोबर या भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये या परीक्षांच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न या संदर्भात आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे. तो म्हणजे केंद्र शासनाच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या माध्यमातून ही जाहीर केलेली भरती परीक्षा आहे. आपल्या महाराष्ट्रात असणारं जो कोकण रेल्वे विभाग आहे, या कोकण रेल्वे विभागाच्या माध्यमातून ही भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. त्या भरती परीक्षेच्या संदर्भात आपल्याला इथे माहिती बघायची आहे. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी परीक्षांची तयारी करत असतात. त्या उमेदवारांच्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे. जवळपास 47 पानांची ही जाहिरात आहे. या जाहिरातीतील आपण काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत. त्या सर्व गोष्टींची माहिती बघण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या सगळ्या महत्त्वाच्या माहितीचा उपयोग होईल. आता ही जे कोकण रेल्वे आहे, या कोकण रेल्वेच्या माध्यमातून ही जाहीर केलेली भरती परीक्षा आहे. या भरती परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन वेगवेगळ्या पदांच्यासाठी असलेली ही भरती परीक्षा आहे. याच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा इथं आपल्याला बघायच्या आहेत. ही जी वेगवेगळ्या प्रकारच्या पदांच्यासाठी घेतली जाणारी भरती परीक्षा आहे, त्या भरती परीक्षेचं जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे ते 16/8/2024 रोजी आलेले आहे. याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल, म्हणजे अर्ज करायचा असेल तर 16/9/2024 पासून या कोकण रेल्वेच्या वेगवेगळ्या पदांच्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर याची जी शेवटची तारीख असेल ती 6/10/2024 रोजी रात्री 11:59 तुम्ही या ठिकाणी फी त्याचबरोबर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. त्यामुळे या ठिकाणी कोकण रेल्वेच्या वेगवेगळ्या पदांच्यासाठी असणाऱ्या या जाहिरातीतील महत्त्वाच्या तारखा या असलेल्या पाहायला मिळतात. आता जर आपण बघितलं तर या कोकण रेल्वेच्या माध्यमातून ही जी जाहीर केलेली जाहिरात आहे, त्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्ही या जाहिरातीमध्ये तुम्ही त्या बघू शकता. आता जर आपण बघितलं तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची सुरुवातीची 3 वर्ष कशाप्रकारे तुमचं कामकाज आहे, या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला या ठिकाणी कोकण रेल्वेमध्ये कायम स्वरूपाची नोकरी दिली जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर कोकण रेल्वेच्या माध्यमातून अंतर्गत येणारे जे वेगवेगळे विभाग आहेत, त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटका, उडुपी, त्याचबरोबर दक्षिण कर्नाटका, साऊथ कर्नाटका या विभागांच्या मध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं यासाठी कुठली पदं असणार आहेत, त्यामध्ये जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे. या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर, टेक्निशियन 1 या ग्रेडचं पद, त्याचबरोबर असिस्टंट लोको पायलट. सिव्हिल या डिपार्टमेंटमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर, त्यानंतर ट्रॅक मेंटेनर, त्यानंतर मेकॅनिकल विभागामध्ये टेक्निकल 1 हे पद असेल. त्याचबरोबर ऑपरेटिंग विभागामध्ये स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि पायलट मॅन. त्याचबरोबर सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये ESTM 3rd कॅटेगरीचं पद आहे. आणि कमर्शियल विभागामध्ये कमर्शियल सुपरवायझर अशी ही वेगवेगळी पदं असणार आहेत. जर आपण ह्या प्रत्येक पदवाईज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरी, EWS, OBC, SC, ST या सगळ्या प्रकारच्या पदांच्यासाठी या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. यामध्ये एक सर्व्हिसमॅन, त्याचबरोबर जे अपंग आहेत यांच्यासाठीही वेगवेगळ्या प्रकारच्या जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची संधी असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही जवळपास 160 पदं आहेत. ही वेगवेगळ्या या सेक्शनमध्ये असणारी 160 पदं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये किंवा या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तरी तुमच्यासाठी चांगल्या प्रकारची संधी आहे. आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोहमार्गाचं जाळं पसरलेलं आहे आणि याच्यामधील कोकण हा विभाग महत्त्वाचा आहे, कारण आपल्या महाराष्ट्राच्या नजदीक जवळ आहे, महाराष्ट्रातून जाणार आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातच राहून केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी आहे. त्यामुळे या संधीचा तुम्ही फायदा घेणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर ह्या वेगवेगळ्या प्रकारची जी पदं आहेत, या पदाच्या संदर्भात असणारं पे स्केल इथं दिलेलं आहे. जर इथे सिनियर सेक्शन इंजिनियर बघितलं सिव्हिलमधील तर लेवल 7चं पद आहे.
या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 44,900 रुपये तुम्हाला पहिला पगार भेटेल. सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलमधील त्या पदासाठी सेम पगार असेल. स्टेशन मास्टर या पदासाठी 35,400. कमर्शियल सुपरवायझर या पदासाठीही तोच पगार असेल. गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी 29,200. टेक्निशियन थर्ड कॅटेगरीमधील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या दोन्ही पदासाठी 19,900 रुपये. ESTM या पदासाठी 19,900. असिस्टंट लोको पायलट, पायलटमॅन आणि ट्रॅक मेंटेनर या पदासाठी 18,000 रुपये पगार असेल. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची पदांची कॅटेगरी आहे. आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या या सांकेतिक कोड दिलेले, त्या कोडप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन त्या प्रकारचे तुम्हाला बघायचे आहेत. दुसरी महत्त्वाची अट यासाठी असणारी वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष यांच्यामध्ये ज्यांचं वय आहे ते या ठिकाणी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. आता 1/8/2024 रोजी जे या ठिकाणी वयाचे 18 ते 36 वर्षाच्या मध्ये आहेत त्या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतात. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी या पदासाठी काही कॅटेगरींना रिलॅक्सेशन दिलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर SC/ST कॅटेगरींना 5 वर्षाची सवलत आहे, म्हणजे ते 41 वर्ष वयापर्यंत अर्ज करू शकतात. OBCंना 3 वर्षाची सवलत आहे. 39 वर्ष ज्यांचं वय पूर्ण आहे तेही या ठिकाणी अर्ज करू शकतात. एक्स सर्व्हिसमॅन आहेत, या एक्स सर्व्हिसमॅनना 3 वर्ष त्यांची सर्व्हिस प्लस 3 वर्ष असे 39 वर्षापर्यंत असे वेगवेगळे इथे क्रायटेरिया दिलेले आहेत. आता जे अपंग आहेत त्या अपंगांनाही वेगवेगळ्या पदाच्या वेगवेगळ्या त्यांच्या कॅटेगरींच्या प्रमाणे या ठिकाणी वयाची सवलत दिलेली आहे. आता जे कोकण रेल्वेतील कामगार आहेत त्या कामगारांनाही त्या ठिकाणी आपल्या पदोन्नतीसाठी किंवा हे या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यांची इथे जर आपण बघितलं तर एज रिलॅक्सेशनची मर्यादा इथे दिलेली आहे की अशा प्रकारची महत्त्वाची जर आपण बघितली तर हे वयोमर्यादेसाठी असणारं रिलॅक्सेशन असलेलं आपल्याला दिसून येतं. आता जर आपण जन्मतारीख बघितली तर जन्मतारखेवाईज या ठिकाणी इथं दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. जर OBC अनरिझर्व कॅटेगरीतील म्हणजे ओपन कॅटेगरीतील असला तर त्याचं 1/8/1988च्या तो नंतरचा नसला पाहिजे, ही महत्त्वाची त्याची अप्पर लिमिट जे आहे ते 1/8/1988चं आहे आणि लोअर लिमिट 1/8/2006चं आहे. म्हणजे जो अर्ज करणार आहे त्याचा जन्म 1/8/2006 ते 1/8/1988च्या मधलाच असला पाहिजे. OBCचं 1985 आहे. त्याचबरोबर SC/STसाठी तेच क्रायटेरिया 83चं आहे. जे कॅन्डिडेट जे आहेत ते कॅन्डिडेट अपंग आहेत त्यांच्यासाठी 78 अनरिझर्वसाठी 78चं आहे. OBCसाठी 75चं आहे आणि SC/STसाठी 72चं आहे. SC/STसाठी 72चं आहे. तर लोअर लिमिट त्याचं आहे ते 2006चं असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर कोकण रेल्वेचे जे कामगार आहेत त्यांचं 84 वर्षाचं अनरिझर्वसाठी त्यांचा जन्म असला पाहिजे. त्याचबरोबर OBCसाठी 81चं आहे आणि SC/STसाठी 79चं आहे. हे त्या ठिकाणी असणारी महत्त्वाचा आपण एज रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे वेगवेगळ्या प्रकारचं रिझर्वेशनही तुम्हाला असलेलं पाहायला मिळतं. तुम्ही या ठिकाणी या जाहिरातीमध्ये सविस्तर तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळेल. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत, त्याही या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर रिझर्वेशन किंवा जे एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम दिलेले आहेत. ते नियम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे अशा प्रकारची असणारी कोकण रेल्वेची सगळ्यात महत्त्वाची जाहिरात आहे. या जाहिरातीच्या संदर्भात असणारं जे क्वालिफिकेशन आहे या क्वालिफिकेशन वाईज प्रत्येक पोस्टला असणारे वेगवेगळे क्वालिफिकेशन आहे तेही या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तुम्ही या जाहिरातीचे सविस्तर वाचून त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तेही इथं दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पॅटर्न आणि सिलेबस असणार आहे. यामध्ये पोस्ट वाईज असणारा सिलेबस इथं वेगवेगळा दिलेला आहे. जवळपास जर आपण बघितलं तर हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांच्यामध्ये तुमची परीक्षा असण्याची दाट शक्यता आहे. जर आपण बघितलं तर 90 मिनिटाची परीक्षा असेल. यामध्ये 1 मार्काला 1 प्रश्न असेल. सरासरी जनरल सामान्य विज्ञानाविषयी 10 प्रश्न, गणिताविषयी 20 प्रश्न. त्याचबरोबर आपण जर चालू घडामोडी बघतो किंवा रिझनिंग टाईप प्रश्न याच्यासाठी 20 गुण असतील.
आणि टेक्निकल जे नॉलेज आहे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल यांच्यासाठी 50 मार्काचा पेपर असेल. असे टोटल एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही या परीक्षेची अशा त्या दृष्टीने तयार करणे गरजेचं आहे. आता त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हे वेगवेगळ्या पदांसाठी असणारी परीक्षा आहे. पण हे बघितलं तर जे इलेक्ट्रिक आणि सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी असणारी ही परीक्षा असेल. तर बाकीच्या पदांच्यासाठी असणारी ही परीक्षा किंवा त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. इथं तुम्ही बघू शकता या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. आणखीन महत्त्वाची या ठिकाणी असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी पदाचा कॅटेगरी किंवा ह्या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवताना तुम्हाला तुमची जी सर्व ओरिजिनल कागदपत्र आहे ते कागदपत्र रेडी ठेवणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला ती कधीही कोणत्याही वेळेला मागू शकतात. त्याचबरोबर फिजिकल टेस्ट याही घेतल्या जातील. त्यावेळेलाही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रायटेरियाला सामोरं जावं लागणार आहे. एक्झामिनेशन फी जर बघितली तर एक्झामिनेशन फी ही जवळपास 885 रुपये असेल. यामध्ये तुमची 750 रुपये फी प्लस त्याच्यामध्ये असणारा GST असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ही कोकण विभागामाध्यमातून कोकण विभागाची असणारी जाहिरात आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.